करते। सुरुवातीची बातमी अतिशय महत्त्वाची आहे। ऊस उत्पादकांकडून सक्तीने वसुली करणं चुकीचं आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। ऊस उत्पादकांनाच मदतीची गरज आहे, सरकारने मदत द्यावी असंही शरद पवार म्हणतात। शरद पवार यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंतीच केली आहे। तर शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्याच्या नफ्यातून पैसे घेत आहोत असं फडणवीस म्हणतात। शेतकऱ्यांचा काटा मारून काही कारखाने पैसे जमवतात असंही म्हणत फडणवीसांनी निशाणा साधलाय। आश्चर्य असं वाटतं की राज्य सरकारने नुकसान ज्यांचे झालं त्यांना मदत करायच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादनाच्याकडून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला। ज्या वेळेला ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे। ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू आणि या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा अशी आग्रहाची विनंती त्यांना करू। आपण जर विचार केला तर या ठिकाणी 200 कारखाने आहेत, फार तर 25 लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी, सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय, शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय। शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं 25 लाख रुपये जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो, जो तुमच्या करता राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला 5 रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता। आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो। आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये।